मुंबईत भाजपची तिरंगा यात्रा निघालेली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर तिरंगा यात्रेला सुरुवात झाली आहे। जनजागृती मोहिमेअंतर्गत भाजपची ही तिरंगा यात्रा आहे आणि तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीसही सहभागी होणार आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। त्यात जनजागृतीसाठी भाजपची ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस या रॅलीत सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुंबईत भाजपची तिरंगा यात्रा निघाली, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, परवीन दरेकर देखील पाहायला मिळतात, आशिष शेलारही इथं उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, नेते जे विद्या ठाकूर देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। सगळे नेते या रॅलीत सहभागी झाल्याचंही आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झालेले आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या यशानंतर ही यात्रा काढण्यात आलेली आहे। देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ही यात्रा काढण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद या यात्रेला दिलेला आहे आणि त्यातच आता मुख्यमंत्री सुद्धा या यात्रेसाठी उपस्थित झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळते। रवींद्र चव्हाण त्यांच्यासोबत आहेत, आशिष शेलारही त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, शिवाजी महाराज की जय भवानी। तर यावेळी जय 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 भवानी। छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी यात्रेला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आगमन झालं आहे। त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, मुंबईचे अध्यक्ष आणि मंत्री सन्माननीय श्री आशिष शेलारजी, या विधानसभेचे आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री सन्माननीय मंगल प्रभात लोढाजी, पंकजाताई मुंडे।